भारत असा देश जिथे संस्कृती, निसर्ग आणि जलज्ञानाचे भंडार समजले जाते. अद्भुत अशा आयुर्वेदाची उत्पत्तीही इथेच झाली आहे. चला तर पाहूया या सुंदर सृष्टीतला एक घटक हर्षल. चालतं तुम्ही नेक्स्ट. परत काय अडचण आहे तुम्हाला? सर काय नाही, आता चालताना खूप दम लागतोय. अच्छा. डोकं जर पडल्यासारखं झालं आणि श्वास घेताना त्रास होतो. अच्छा. मागच्या काही टॅबलेटचा? नाही सर, तुम्ही मागच्या ज्या टॅबलेट दिल्या ना त्या सगळ्या घेतल्यात मी, पण त्याचा काय जास्त उपयोग नाही झाला वाटत. अच्छा. तुम्हाला नाही का अस्थमाचा पंप यूज करावा लागणार आहे आणि काही टॅबलेट्स मी नवीन प्रिस्क्राईब करून देतो तुम्हाला, ते यूज करा आणि बघा नंतर काही अडचण आल्यास मला परत सांगा मला. ठीक आहे. चालतं. आणि काळजी घ्या. ठीक आहे सर, येतो. अरे हा तर हर्षल आहे. अरे हर्षल, इथं काय करतोस? अरे दर्शन, खूप दम लागलाय मला. कस काय, पळाला होता की व्यायाम केलास? नाही रे, मला अस्थमाचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे श्वास घ्यायला खूप त्रास होतो. काय सांगतोस? काही उपाय घेतला की नाही? गेलो होतो डॉक्टरांकडे, गोळ्या औषधं घेतले, पंप पण यूज करतो पण काय फरक नाही पडत. अच्छा, आयुर्वेदिक ट्रीटमेंट का घेत नाहीस मग तू? कशाचं काय, इथं एवढा डॉक्टरांकडे जाऊन पण काय उपयोग होत नाही. एवढ्या गोळ्या औषधं खातोय, काहीच फरक पडत नाही. तर आयुर्वेदाने काय होणार? एकदा घेऊन तर बघ आयुर्वेदिक ट्रीटमेंट. नाही, नको, जाऊ दे, मला कंटाळा आलाय. अरे चल, एकदा घेऊन तर बघ आयुर्वेदिक ट्रीटमेंट. बरं, थांब आलो. चल चल. काय सगळी हिरवळ आहे दर्शन, इथे काय ट्रीटमेंट होणार आहे माझी? अरे तसं नाही रे, हे जे सर्व झाडं आहेत ना इथं लावलेले, ते आयुर्वेदिक वनस्पती आहे व याचाच उपयोग करून आपल्याला आयुर्वेदिक ट्रीटमेंटमध्ये औषधी ते बनवता येतात. हा कसला बोर्ड लावला इथे? पंचकर्म विभाग. हे पंचकर्म विभाग म्हणजे ज्या पंचकर्मामध्ये चिकित्सा सांगितली, जसं की स्नेहन झालं, स्वेदन, शिरोधारा, विरेचन. एकदा तू डॉक्टरांचा सल्ला घे व भेटून घे. खात्रीशीर आहे ना? हां हां. ठीक आहे, मी जाऊन येतो. सर आत येऊ? या ना, बसा प्लीज. बोला, काय त्रास होतोय तुम्हाला? डॉक्टर, अस्थमाचा प्रॉब्लेम आहे मला. बरं, याआधी कोणती ट्रीटमेंट वगैरे घेतली आहे का तुम्ही? हा, मॉडर्न ट्रीटमेंट घेतली आहे, गोळ्या चालू आहे आणि अस्थमाचा पंप पण यूज करतोय. बरं, ठीक आहे. अस्थमा म्हणजे तुमच्या शरीरातील वाढलेला कफदोष असतो, तो कुपित झालेला आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी आपल्याला पंचकर्मातील काही कर्मे करण्याची आवश्यकता आहे. कोणती कर्म आहे? या कर्मांमध्ये स्नेहन, स्वेदन हे पूर्वकर्म केले जाते. आणि नंतर मुख्य कर्म वमन हे केले जाते.
आणि अशा प्रकारे शरीरातील प्रकोपित कफाला बाहेर काढले जाते. Focus, focus, boys. मुलं येतात.